शांताबाई, शांताबाई, काय झालं रे सोन्या? शांताबाई, सोन्याला काही नाही झाला. आम्ही सगळे आलो आहोत तुमच्याकडे. सांगा मग, आज काही नवीन कहाणी आहे सांगायची? बाळांनो, नवीन कहाणी. तर बाळांनो, आजची कहाणीचा विषय असा आहे की एका गावामध्ये एक आजी राहते आणि एक आजोबा राहते आणि त्यांचा एक नातू राहतो. त्या आजाचं नाव असतो शांता राम आणि आजीचं नाव तो कांताराम. शांताबाई, दोन्ही बुडगा बुडगीचं नाव राम कसं असू शकतो? रामकला असेल ना? नाही हो कमला, ये तू पण ये, तुले पण सांगतो कहाणी. नको नको, राहू दे शांताबाई. काय झालं तर कमला मावशी, शांताबाईची कहाणी ऐकण्यामध्ये खूप मजा येते म्हणून तर आम्ही आलो आहो का नाही? अरे हो रे, पण मला मजा नाही येऊन राहिली शांताबाईच्या कहाणीमध्ये. अरे कायची रामकलानं कामकलानं रामकलानं श्यामकला म्हणते तिथं. सोडा बाळांनो, जाऊ द्या, तुम्हाला सांगतो मी कहाणी. तर काय सांगत होती? एका गावामध्ये एक आजी आणि आजोबा असते बरं, आणि त्यांचा नातू असतो. त्याचं नाव असतो चिंटू. तर मित्रांनो, ते खूप गरीब असतात. तर काय होते माहिती आहे का? एका दिवशी चिंटूची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला खूप त्रास होते आणि तो ओरडते. पण त्याला दवाखान्यामध्ये न्यावं लागते, पण त्याच्याकडे पैसे वगैरे नसतात त्याच्या आजी आजोबाकडे. तर काय असते त्यांच्या गावामध्ये नाही का, एक कॅम्प लागला असते. कसला कॅम्प? बाळांनो, तो कॅम्प नसते का जे मेडिकल कॅम्प वगैरे येते गावामध्ये, ते सरकारी दवाखाने वगैरे असतात त्यांच्याकडून. बरं बरं, मग काय होते? तर त्या कॅम्पमध्ये एक डॉक्टर असते, डॉक्टर नंदिनी नावाची मुलगी. तर त्याच्या नातवाला बघते. तर तो नातू त्याला खूप आवडते. तर शांताबाई आवडते तर का झालं? तर लहान बरोबर असतात चांगले, सगळ्यालेच आवडतात. अरे होय, ते सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण गोष्ट कशी आहे, त्याला आवडतं म्हणजे कसं आहे, त्या नंदिनीचं लग्न झालं असते. त्याला नाही का 4 वर्ष झाले लग्नाला, पण त्याला मुलगी होत नसते. पण तो मुलगा त्याला आवडते, चिंटू. हो का? तर मग त्याला चोरून नेते का चिंटूले? नाही हो बाळांनो, काही पण सांगता, तसं नसते. तर तो मुलगा त्याला आवडते. तर त्याची प्रकृती वगैरे, मग ते डॉक्टर वगैरे त्याला औषध वगैरे देते. त्या मुलांना आराम होते मग त्या चिंटूला. मग तिथे डॉक्टर नंदिनी त्या चिंटूला विचारते, बाळा तुझं नाव काय, तू कुठं असते, तुझे आई वडील कुठे आहेत, तू कोणासोबत राहते, असे वगैरे सगळे. हो का? मग काय होते? मग चिंटू सांगतो, माझं नाव चिंटू आहे, मला आई वडील नाही, मी आपल्या आजी आजोबासोबत राहते, असं. हो काय? मग ती डॉक्टर विचारते चिंटूला की तुझे आई वडील कुठं गेले, काय गेले, असे तसे. मग काय चिंटू सांगते की मी लहान असतानाच माझ्या आई वडिलांचे ॲक्सिडेंट होते आणि ते मला सोडून जातात. मग नंदिनीला खूप वाईट वाटते. मग नंदिनी तुझे आजी आजोबा कुठं आहेत ते सगळं त्यांना विचारते त्या चिंटूला, आणि चिंटूसोबत त्यांच्या घरी जाते. हो काय? मग काय होते? मग काय, ती नंदिनी डॉक्टर त्याच्या आजी आजोबाला म्हणते की आजी आजोबा, मला चिंटू आवडला आहे, 4 वर्ष झाले मला पण मुलगा होत नाही आहे, तर मी चिंटूला गोद घेते म्हणून, असं म्हणते आई आजोबाला. हो काय? मग काय होते? मग काय, आई आजोबा म्हणतात का मी आपल्या नातवाशिवाय नाही राहू शकत. तर मग काय, मग 2 दिवस विचार करते नंदिनी डॉक्टर. मग आपल्या नवऱ्याला विचारते, सगळं काही सांगते. तर त्याच्या नवरा आणि नंदिनी दोन्ही विचार करून एक निर्णय घेतात की त्याला पण आई वडील नाही आणि मुलगा पण नाही. तर ते दोन्ही नवरा बायको विचार करतात की त्या तिघांना गोद घ्यायचं. हे केल्याने चिंटूला पण त्याचे आई वडील भेटतात आणि त्याचा नवऱ्याला पण त्याचे आई वडील भेटतात, म्हणजे सगळे खुश असतात. हो काय? किती छान गोष्ट आहे. हो बाळा. मग नंदिनी आणि त्याचं नवरा त्यांच्या घरी जातात चिंटूच्या, आणि चिंटूला त्याचा आई आजोबा आजीला सगळ्याला सांगतात की असं आहे, आम्ही तुमच्यासोबत आम्हाला राहायचं आहे सगळं. मग सगळं ते आई आजोबा आजी चिंटू सगळे मानतात आणि ते सगळे चांगल्या खुशीनं हॅपी राहतात. वाव, किती छान गोष्ट आहे. वाव. हो रे बाळांनो, कशी वाटली कहाणी माझी? 1 नंबर शांताबाई, खूप चांगली वाटली तुमची कहाणी.
तर मित्रांनो, आमची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि DR मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.